नमस्कार मित्रांनो, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी. या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज वसई विरारमधील चित्रकार, सुप्रसिद्ध चित्रकार सुभाष गोंधळे अर्थात सुगो आज आपण त्यांच्या स्टुडिओमध्ये आहोत. सर, आज 26 जानेवारी आहे आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमची मुलाखत जागर मराठी घेत आहे. खूप दिवसापासून पेंडिंग होतं. सर, एकंदरीत ही आपली जी जागर मराठी चॅनलची जी मुलाखत असते ही एक चरित्रात्मक मुलाखत किंवा तुम्ही तुमचा थोडक्यात परिचय जगभराला व्हावा आणखी पद्धतीने की तुमचं काय बालपण किंवा बॅकग्राऊंड या संदर्भात थोडी माहिती सांगाल का? बर, चित्रकलेची आवड मला अगदीच बालपणापासून होती. म्हणजे अगदी शाळेत मी जात नव्हतो. शाळेत जाण्याच्या आधीपासून मी चित्र काढायला सुरुवात केली. आणि त्यावेळी माझे वडील मेडिकल ऑफिसर असल्यामुळे त्यांची बदली व्हायची वेगवेगळ्या शहरामध्ये. तर तसं नांदेडमध्ये असताना पाटलांचा वाडा म्हणून एक होता आणि तिथे आमचं भाड्याचं घर होतं. आणि त्या घराच्या मागच्या बाजूला तिथे पूर्वी जळतण वगैरे ठेवलेलं असायचं. आणि तो काळ असा होता की शेगडी किंवा चुलीवरती वगैरे स्वयंपाक व्हायचा. आणि तो कोळसा जो असतो त्याच्याने काहीतरी उमटतं एवढं मला कळलं. आणि माझं चित्रकला सुरू झाली. त्यावेळेला मला वाटतं मी 2.5-3 वर्षाचा असेल. आणि मग मी भिंती असतील किंवा फरशीवरती वगैरे त्या कोळशाने चित्र काढायला सुरुवात केली. असा माझा प्रवास सुरू झाला. सुभाष सर, शालेय जीवनात मग चित्रकलेची आवड तुम्ही कशी काय जोपासली? मग म्हणजे पूर्वी मी शाळेत प्रवेश घेण्याआधी मी चित्रकला करतच होतो. पण ती चित्रकला होती भिंतीवरती किंवा फरशीवरती असं सगळं करायचं. आणि मग आई ओरडायची. आईला ते सगळं भिंती काळ्या केलेले आवडत नसेल. मग आई माझ्या हातामध्ये कापड द्यायची आणि मला सांगायची की हे सगळं पुसून टाक. मग ते मीच केलेली चित्र पुसून टाकायची म्हणजे माझ्या जरा जीवावर यायचं. मग ही अडचण माझ्या बाबांनी ओळखली आणि त्यांनी मला मग कागद, पेन्सिल, शार्पनर, खोड रबर असं सगळं साहित्य आणून दिलं. आणि मग ते आणल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि मग मी त्याच्यावर चित्र काढत असे. आणि आमच्या नांदेडला आम्ही जिथे राहत होतो तिथे आमच्या घराच्या समोर मोठं पोलीस मुख्यालय होतं आणि त्यांच्या मोठं ग्राउंड होतं. तिथे पोलिसांची परेड चालायची आणि त्याच्या कंपाऊंडची मोठी भिंत होती. त्या भिंतीवरती माकडे येऊन बसायची. आणि माझं ते बालपण असं होतं की मला ते माकडांबद्दल खूप आकर्षण वाटायचं. आणि मग मी त्यांच्या हालचाली बघत बसायचो. आणि ते सगळ्या त्या कोटावरती एका लाईनीत बसायचे आणि मग मला त्यांचं चित्र काढण्याची इच्छा व्हायची. मग मी त्यांचंही चित्र काढत असे. आणि हे सगळं घरात आजूबाजूला खूप कौतुक व्हायचं. मग मला शाळेमध्ये प्रवेश घेतला. मग शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यावेळेला तुम्हालाही आठवत असेल की दगडी पाट्या असायच्या. आणि त्याच्यावरती शुद्ध लेखन लिहिणं, पाढे लिहिणं अशा पद्धतीचं ते बाईंनी हे दिलं अभ्यासक्रम की त्याच्यानंतर उरलेल्या जागेमध्ये मी एक हॉटेलचा सीन काढायचो. हॉटेलचा का तर माझा एक मित्र होता श्रीधर नावाचा आणि त्याच्या वडिलांचं आमच्या शाळेच्या शेजारीच एक छोटंसं हॉटेल होतं. आणि त्या हॉटेलमध्ये मी मधल्या सुट्टीमध्ये श्रीधर बरोबर आम्ही जात असो. जाण्यामागचं कारण असं होतं की काहीतरी आम्हाला त्याचे वडील काहीतरी भजी किंवा काही असं बिस्किट आम्हाला द्यायचे आणि ते एक आम्हाला मधल्या सुट्टीमध्ये आनंद वाटायचा. आणि मग तिथे गेल्यानंतर मी बघायचो की टेबल आहेत, खुर्च्या आहेत, वरती पंखा फिरतोय. तर तसं मी चित्र काढत असे लिनियर फॉर्म मध्ये की 2 माणसं बसलेली आहेत, त्यांच्या समोर टेबल आहे, खुर्चीवर बसलेत आणि त्या टेबलवरती चहा कप बशीमध्ये चहा पण आहे आणि त्या चहाच्या वाफा देखील मी दाखवत असे. आता हे मला माहित नाही, आता आठवत नाही की मला कसं त्यावेळेला सुचलं आणि कसं मी ते चित्र काढत असे. पण मला वाटतं एक ऑब्झर्वेशन माझं होतं आणि त्याचंही खूप कौतुक होत असे वर्गामध्ये. बाईंना असं वाटायचं बघा की याला काही सांगितलं नाही तरी हा चांगलं चित्र काढतो.
कधी कधी ओरडा पण खायला लागायचा की फक्त चित्रच काढतो, अरे अभ्यास कर, असंही व्हायचं. पण तो सगळा तसा प्रवास होता. आणि मग नंतर इयत्ता 5वी 6वी मध्ये आल्यानंतर आमच्या पुस्तकांमध्ये एक इतिहास विषय सुद्धा इंट्रोड्यूस झाला आणि ड्रॉइंग पण विषय आला. आणि इतिहासाच्या पुस्तकामध्ये नंतर कळलं मला की M.R. आचरेकरांची खूप चांगली चित्र असायची, राजे महाराजे आणि त्यांचे ते सगळे जिरे टोप, वेगवेगळ्या त्यांच्या वेशभूषा, तर ते सगळं मला खूप आकर्षित करायला लागलं. आणि मग मी ती चित्र बघून मी तशीच्या तशी हुबेहूब पेन्सिलनी माझ्या वहीमध्ये चित्र काढायला सुरुवात केली. आणि ती करत असताना त्यांचे वेगवेगळे जिरे टोप असतील किंवा आता मोगल होते, शिवाजी महाराजांचे टोप वेगळे होते, राजस्थानी जे राजे होते त्यांचे टोप वेगळे होते, तर ते सगळं मला आवडत असे, त्यांच्या वेशभूषा. मग मी ते सगळं पेन्सिलमध्ये फक्त शेडिंग वगैरे करून मी ते रंगवत असे. आणि वडिलांनी मला शेडिंग कसं करायचं हे शिकवलं. तुम्ही विज्ञानाचे पदवीधर होणार होतात, पण जे स्कूल ऑफ आर्ट्सचे कसे दिवस होते तुमचे? तुम्ही कसं काय जे स्कूल ऑफ आर्ट्सला गेलात आणि मग तो दिवस, तो अनुभव कसा आहे? त्याचं झालं असं की वडील माझे मेडिकल ऑफिसर होते आणि घरात ते डॉक्टर असल्यामुळे, घरातली व्यक्ती एक डॉक्टर असल्यानंतर घरातल्या सगळ्यांचं एकंदरीत आरोग्य चांगलं टिकणं किंवा कधी काही अडचण आली तर ताबडतोब मदत मिळणं वगैरे या गोष्टींचा फायदा काय असतो तो आईला माहिती होता. त्यामुळे आईची खूप इच्छा होती की मुलांपैकी सुभाषनी जरी डॉक्टर व्हावं, कारण मोठ्या भावाने कॉमर्स घेतलं होतं आणि लहान बहीण पुष्कळ लहान होती. म्हणजे तर आईला असं वाटायचं की सुभाषनी डॉक्टर व्हावं, म्हणून माझ्या मागे सायन्स घ्यावं म्हणून माझ्या मागे एक प्रकारचं दडपण होतं. आणि मला मात्र सायन्समध्ये मुळीच आवड नव्हती. पण आता तो काळ असा होता की फारसं काही माहिती नव्हतं. आणि एक सिनेमामध्ये चित्रकाराची इमेज अशी निर्माण केलेली होती, मला वाटते आईने एका चित्रपटामध्ये चित्रकार राजेश खन्ना होता मला वाटते, तर त्यांनी ती भूमिका केली होती. तर चित्रकार दाढी वाढवून समुद्रावरती फिरतो आणि याला काहीच काम वगैरे नसतं वगैरे, अशा प्रकारची ती एक इमेज असल्यामुळे आईला खूप भीती वाटायची. आणि आईला दडपण यायचं की अशा प्रकारे जर याला करिअर जर झालं तर हा पुढे करणार काय. म्हणून मला चित्रकलेकडे जायचं नाही किंवा नुसतीच चित्र काय काढत बसलायस, सायन्स कर आणि पोटा पाण्याचं काहीतरी व्यवसाय कर, अशा प्रकारचं एक दडपण माझ्यावर असल्यामुळे मी तिकडे जाण्याचा विचारही करू शकत नव्हतो. पण एकीकडे चित्रकलेची आवड असल्यामुळे माझं चित्रकला मात्र अव्याहतपणे सुरू होतं. त्याच काळामध्ये शाळेमध्ये आम्हाला मराठे सर, अरुण मराठे म्हणून आपल्या वसईला त्यांनी मराठे आर्ट गॅलरी सुरू केली होती, तर ते मराठे सर मला शाळेमध्ये ड्रॉइंग शिकवायला होते. त्यांनी माझ्याकडे असलेला तो जो गुण होता चित्रकलेचा त्याला योग्य प्रकारे खत पाणी घातलं. त्यांनी त्याच्यामध्ये मला आवड निर्माण केली, ती जोपासली आणि मला शाळेमधल्या शासकीय ज्या परीक्षा होत्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट त्या परीक्षांना बसवलं. आणि आवड असल्यामुळे मी चांगल्या पद्धतीने ते सगळं केलं. आणि मला इंटरमिजिएटमध्ये RP शाळेमध्ये A ग्रेड मिळाली. आणि त्यांचे जे संचालक होते त्यांनी सांगितलं की A ग्रेड 15 वर्षापूर्वी कोणाला तरी मिळाली होती, त्यानंतर आता तुला मिळाली. तर मग त्यामुळे शाळेने माझा खास सत्कार वगैरे केला. आणि कुठेतरी मला असं वाटायला लागलं की नाही, म्हणजे चित्रकलेला सुद्धा समाजामध्ये मान्यता आहे, म्हणून माझ्या मनामध्ये चित्रकलेकडे जावं आणि शिक्षण घ्यावं असं होतं. पण घरातून विरोध असल्यामुळे मी सायन्सला ऍडमिशन घेतली. 11वी 12वी सायन्स केलं. मग मला BSc ला पण प्रवेश घेतला. पण तिथे ज्या पद्धतीचं एक हे होतं की मला सांगण्यात आलं की आता त्याच्यामध्ये विषय निवडायचे होते.
मग ते मला असं वाटलं की चला आपण याच्यामध्ये जीवशास्त्र आणि हे घेऊया आपण वनस्पती शास्त्र वगैरे ते विषय मी निवडले. का तर त्याच्यामध्ये चांगल्या आकृत्या काढायला स्कोप असतो आणि ते निवडल्यामुळे पुढे काय अडचण वाढून ठेवली त्याची मला कल्पना नव्हती. आणि नंतर जेव्हा आमचे प्रॅक्टिकल सुरू झाले तेव्हा असं झालं की आम्हाला ती बेंडकी कापायची, उंदीर कापायचे आणि असं ते सगळं असल्यामुळे आणि आम्ही प्युअर व्हेज आणि कधी त्या अशा गोष्टीशी कधी बघितलं नाही, कधी संबंध आला नाही आणि ते सगळं बेडकं कापायची वगैरे ते माझ्या प्रचंड जीवावर यायला लागलं. आणि ज्या दिवशी प्रॅक्टिकल असेल त्यानंतर मी घरी आल्यानंतर मी जेवतच नसेल आणि मला ते मग घरच्यांनाही असं वाटायला लागलं की हा फारच याला काहीतरी दडपण येते. पण सायन्स करणं हे घरच्यांचं हे होतं, त्यामुळे ते म्हणाले की नाही तुला हे केलंच पाहिजे. आणि माझी मात्र मनस्थिती अशी झाली होती की सायन्स करतोय पण मुळीच आवड नाही आणि ज्याची आवड आहे ते करायला मिळत नाही असा प्रकार झाला. आणि त्याच दरम्यान मी जी काही चित्र केली होती ती मात्र मी घरात मांडून ठेवत असे. मी विवेकानंदांचं खूप मोठं फुल फिगर जी SM पंडितांनी चित्र केलेलं आहे त्याचं कॉपी केलं होतं आणि फार मोठं पेंटिंग केलेलं एक होतं. तसंच आमच्या शेजारी गोसावी काका राहायचे, तर आप्पा गोसावी म्हणायचे त्यांना. तर आप्पा फिल्म लॅबोरेटरीजला कामाला होते आणि तिथून त्यांना जसं कळलं की मी चांगली चित्र काढतो तर ते वेगवेगळे पोस्टर्स घेऊन यायचे आणि ती मला द्यायची आणि ते पोस्टर्स मी मग हुबेहूब पोस्टर कलरमध्ये ती हुबेहूब तशी रंगवून काढायचो आणि त्याचं कौतुक खूप व्हायचं. आणि ती चित्र काढलेली मात्र आईला ती आवडत नसे. मग आई काय करायची की घरात ती चित्र लावू पण द्यायची नाही आणि कोणी आलं आणि छान आहे म्हटलं की त्याला देऊन टाकायची, असा प्रकार झाला तो. आणि ती चित्र करत असताना एकीकडे सगळी घरामध्ये काही मी चित्र काढून ठेवलेली होती. तर एकदा काय झालं की बाबांचे एक मित्र आले, ते पण डॉक्टर होते आणि त्यांचे सोबत त्यांचे जावई आले होते आणि ते एकदम सुटाबुटात आणि छान पर्सनॅलिटी होती. ते आले आणि त्यांनी बघितलं की ही चित्र, ते म्हणाले डॉक्टर आम्हाला माहित नव्हतं की तुम्ही एवढी छान चित्र काढता. तर बाबा म्हणाले अहो मी नाही चित्र काढली, ती माझ्या मुलांनी काढली. ते म्हणाले अरे काय म्हणताय, मुलांनी काढली तुमचे चित्र, तर बोलवाल का त्याला इकडे. मग त्यांनी बोलवलं. मग मी सांगितलं हो ही मी चित्र काढली. मग ते म्हणाले अरे एवढी छान चित्र काढलीस, तू करतो काय आता. तर म्हटलं मी असं BSc ला ऍडमिशन घेतली आहे. आणि म्हणाले तुला आवडतं का ते. म्हटलं आवडत नाही पण काय करणार, म्हटलं मला काही माहित नाही आता काय करावं पुढे, काय शिकावं. मग ते म्हणाले की अरे तुझ्या बाजूला इथे मुंबईला जगप्रसिद्ध विख्यात अशी चित्रकलेची संस्था आहे सर JJ स्कूल ऑफ आर्ट, तर त्याबद्दल तुला माहिती आहे का. तर मी सांगितलं हो, म्हटलं माहिती आहे, आम्हाला एक धडा होता आणि त्या धड्यामध्ये करमरकरांवरती एक लेख होता आणि त्याच्यामध्ये मी हे नाव ऐकलेलं आहे आणि आमच्या चित्रकलेच्या सरांनी एकदा आम्हाला नेऊन ते कॉलेज दाखवलं पण आहे. मग म्हणाले तुला तिकडे ऍडमिशन घ्यावीशी असं वाटत नाही का. म्हटलं वाटतं पण मला कल्पना नाही की पुढे काय स्कोप आहे काय नाही आणि घरातनं विरोध आहे. मग त्यांनी 1 तास जवळजवळ खूप मोठं लेक्चर दिलं की चित्रकला काय विषय आहे, अप्लाइड आर्ट्स काय विषय आहे आणि त्याचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसा उपयोग होतो, ऍडव्हर्टायझिंग नावाचं काय क्षेत्र आहे वगैरे ते सगळ्यांना समजवून सांगितल्यानंतर ते म्हणाले की तू नक्की आता JJ ला ऍडमिशन घे तू आणि परमेश्वरांनी तुला चांगला हात दिलेला आहे, तू चांगली उत्तम चित्र काढतो तर तू ते वाया घालवू नको.
हे सांगितल्यानंतर मग घरातल्याही लोकांना थोडंसं पटलं आणि मग माझी जे मध्ये ऍडमिशन झालं. नाना पाटेकर तुमची मैत्री तुम्हाला सिनियर होती? नाही, नाना आम्हाला खूप सिनियर. नानाचं 72ची बॅच होती नानाची आणि माझी आहे 86ची. पण व्हायचं काय की नाना बऱ्याचदा म्हणजे त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्या करत असताना नाना कॉलेजला यायचा अधूनमधून. त्यामुळे असंच एकदा मी हॉस्टेलला राहत होतो. वसईवरनं जाणं येणं त्या काळामध्ये ट्रेन लिमिटेड होत्या आणि अभ्यासाला वेळ मिळायचा नाही. त्यामुळे मी जेचं एक हॉस्टेल होतं बँड्राला तिथे ऍडमिशन घेतली होती. आणि मग तिथे ऍडमिशन घेतल्यानंतर तिथे आमच्या कॉलेजमध्ये आमचे जे रेक्टर होते ते नानाचे वर्गमित्र होते. खापरे नाव होतं त्यांचं. तर त्यांना भेटायला म्हणून नाना बऱ्याचदा हॉस्टेलला वगैरे यायचा. त्यावेळेला त्याचं पुरुष नावाचं नाटक बऱ्यापैकी गाजत होतं आणि मला वाटतं एखादा चित्रपट त्या आधी आला असेल त्याचा, पण एवढं लोकांपर्यंत पोहोचलेला नव्हता त्यावेळेला. तर हॉस्टेलला एकदा त्याचा गप्पा गोष्टीचा कार्यक्रम ठेवला होता आणि आम्ही गणपती वगैरे बसवायचो आणि त्या काळात 5 दिवसाचे गणपती असायचे आणि मग विविध लोकांना आम्ही बोलवायचो आणि त्यांचे कार्यक्रम घ्यायचो. तर तसंच नाना, नंतर विनय नेवाळकर, शापित चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक ते सुद्धा आले होते त्यांच्यासोबत. ही सगळे वर्गमित्र. आता खूप मोठं नाव आहे दत्तात्रय पाडेकर म्हणून आमच्या क्षेत्रातले खूप मोठे चित्रकार आहेत. ते नाना असे सगळे आले आमच्या हॉस्टेलला आणि असं आम्ही छान गप्पा गोष्टीचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता. तर नाना आणि या लोकांसाठी आम्ही असं टेबल खुर्च्या वगैरे ठेवल्या आणि आम्ही खाली कार्पेटवरती बसलो. नानाचं मला हे एक विशेष भावतं की नाना आला आणि खुर्च्यांवरती असं ते बघितलं त्यांनी की त्यांना खुर्च्या ठेवल्यात आणि आम्ही खाली बसलोय. तर मला म्हणाला की अरे ही कोणी व्यवस्था केली आहे? तर म्हटलं मी केली. तर मला म्हणाला गप्पा गोष्टीचा कार्यक्रम ठेवलाय ना तुम्ही? तर म्हणे गप्पा गोष्टी अशा असतात का की आम्ही खुर्च्यांवर बसणार आणि तुम्ही खाली बसणार? असं नाही. मग त्यांना सांगितलं आम्हाला की ते सगळं बाजूला करा आणि नाना अक्षरशः माझ्या बाजूला येऊन बसला आणि मग नंतर तो आमचा गप्पा गोष्टीचा कार्यक्रम सुरू झाला आणि तो 2, 2.5, 3 तास कसा रंगला ते आम्हाला सुद्धा कळलं. इतक्या छान नानाच्या गप्पा आम्हाला. आणि मग तिथून ओळख झाली. आणि मग पुढे नाना व्यस्त होत गेला त्याच्या क्षेत्रामध्ये आणि आम्ही आमच्या क्षेत्रात व्यस्त होत गेलो. तुम्हाला वाचनाची खूप आवड आहे, प्रचंड आवड आहे आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये पण तुम्ही एक रंगरेषा नावाचं सदर केलेलं आहे. बहुधा त्याचं पुस्तक पण येईल. तर तुमचं डिंपल प्रकाशनचं जे पुस्तक आहे त्या संदर्भात जरा सांगा. हा, तर त्याचं असं झालं की डिंपलनी जे पुस्तक प्रकाशित केलं माझं, तर खूप दिवसापासून आणि असं डोक्यात होतं की मी त्यांना भेटलोही होतो एकदा आणि त्यांना दाखवलं होतं की अशा पद्धतीचं मी काम केलेलं आहे. स्केचिंग वगैरे मी नेहमी करतो आणि आमच्या सरांनी मी शाळेमध्ये असताना आम्हाला सांगितलं होतं की स्केचिंग हा चित्रकलेचा पाया आहे आणि सातत्याने तो सराव करणं तुम्हाला गरजेचं आहे. एवढं सांगितलेलं असल्यामुळे मी स्केचिंग सातत्याने सुरू ठेवलं. कॉलेजला असताना पण मी स्केचिंग करायचो. कॉलेज झाल्यानंतर सर्व्हिस करत असताना किंवा नंतर देखील माझं स्केचिंग सुरू होतं. आणि आजूबाजूचा जो परिसर असतो आपल्या, मला हालचाली ज्या असतात त्या टिपण्यामध्ये खूप आनंद वाटतो. मग मी मार्केटमध्ये गेलेला असेल, माझी मिसेस भाजीपाला विकत घेत असते आणि मी स्केचिंग करत असतो. तसंच कधी ट्रेनच्या प्रवासात असेल, बस स्टँडवर असेल किंवा एअरपोर्टला असेल, वेटिंगमध्ये जिथे पण असेल तिथे माझं स्केचिंग हे अव्याहतपणे सुरू असतं आणि एक प्रकारचा आनंद मिळतो. याच्यातून ऑब्झर्वेशन सुधारतं. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, खरं सांगायचं म्हणजे आपले गुरु जे असतात ते आपल्याला काही गोष्टी सांगतात, पण त्याचे फायदे जे असतात ना ते
जर तुम्ही त्याला फॉलोअप केलं, तुम्ही त्यांचं ऐकलं, तर त्याचे फायदे काय आहेत ना ते तुम्हाला कालांतराने माहिती पडतात. आणि तो जो फायदा असतो आणि आनंद असतो त्याची कशाच बरोबर तुलना होऊ शकत नाही. म्हणून मी असं म्हणेन की गुरुनी जर तुम्हाला काही सांगितलं असेल तर त्यांना प्रतिप्रश्न न करता नम्रपणे त्यांच्या सूचनांचं पालन करणं हे शिष्यांसाठी अत्यंत आवश्यक असतं. कारण त्यांनी अनेक गोष्टी आपल्याला शिकवलेल्या असतात, सांगितलेल्या असतात. मी तर असं म्हणेन की मी आयुष्यामध्ये दुसरं काहीच केलं नाही. माझ्या आईवडिलांनी ज्या मला सूचना दिल्या, सांगितलं, आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई असते. आईने मला जे सांगितलं, जो मार्ग दाखवला, आणि नंतर पुढे शाळा कॉलेजमध्ये मला जे गुरु भेटले त्यांनी मला जो मार्ग दाखवला त्याच्यावर मी फक्त मार्गक्रमण केलं. आणि मी असं म्हणेन की त्याचे जे काय फळ आहे किंवा त्याचं आपल्या आयुष्यामध्ये जो काय आपण म्हणू की फायदा आहे तो तुम्हाला कालांतराने मिळतो. आणि नंतर तुम्हाला लक्षात येतं की आपण ज्या मार्गावरती चाललो तो योग्य मार्ग होता. आणि आपल्याला ज्यांनी दाखवलं मार्ग ते आपले खरोखर आपल्या आयुष्यामध्ये त्यांचं जे स्थान आहे ते अनन्यसाधारण आहे. मी असं म्हणेन की आपल्याकडे जी एक संकल्पना आहे परीस नावाची, तर खरंच परीस असतो का हो? मला नाही वाटत. पूर्वी असं म्हणायचे की आम्हाला लहानपणी सांगायचे की परीस नावाचा एक दगड असतो आणि तो लोखंडाला लावला की त्याचं सोनं होतं. तर मला असं वाटतं की तो परीस म्हणजे आपला गुरु. बरोबर. सर, मारिओ मिरांडा सोबत एक थोडक्यात सांगाल तुमचा कसा स्नेह किंवा? हा, मारिओ मिरांडांची माझी खूप चांगली मैत्री होती. आणि एवढं जगविख्यात नाव असलेले फार मोठे कलाकार होते. पण झालं असं की मी जे स्केचिंग करत होतो, लँडस्केप्स करत होतो, वसई हा आपला परिसर तुम्हाला माहिती आहे की अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे. आणि वसईमध्ये वास्तव्य असल्यामुळे प्रथम वर्षापासून मी वसईमध्ये सगळीकडे फिरून निसर्ग चित्रण करण्याचा एक मला छंद लागला होता. माझ्या वर्गामध्ये काही कोल्हापूरचे मित्र होते मला सिनियर, तर त्यांनी वसईमध्ये एकदा आले आणि त्यांच्यासोबत आम्ही आउटिंगला गेलो आणि निसर्गाचं चित्रण कसं करावं असं हे मला माझ्या काही सिनियर मित्रांकडनं शिकायला मिळालं. आणि त्याच्यामध्ये मला खूपच आनंद वाटला आणि मी ते चित्रण करायला सुरुवात केली. ते चित्रण करत असताना, परत स्केचिंग करत असताना माझ्याकडे जो काय संग्रह झाला होता, तर कॉलेजमध्ये आमचे सर होते अनंत कुलकर्णी म्हणून, प्रथम वर्षाला आम्हाला सर होते. तर त्या सरांना ते खूप आवडायचं की हा वर्गात दिलेल्या असाइनमेंट व्यतिरिक्त असं भरपूर काहीतरी काम करतो, म्हणून ते मला प्रोत्साहन द्यायचे आणि त्यांना कौतुक होतं. मग ते म्हणाले की प्रथम वर्षामध्ये माझ्याकडे जे काही स्केचेस होती, निसर्गचित्र माझ्याकडे मी केलेली होती. मग ते म्हणाले आपण सेकंड इयरमध्ये आपण त्याचं एक प्रदर्शन करूया कॉलेजमध्ये. मग माझं सगळ्यात आयुष्यातलं सगळ्यात पहिलं चित्र प्रदर्शन जे मध्ये सरांच्या प्रोत्साहनामुळे मी ते प्रदर्शन केलं. आणि ते प्रदर्शन मी जेव्हा लावलं तेव्हा बरेचसे जाणकार लोक आले, आमचे सगळे कॉलेजमधले सगळे शिक्षक आले, मोठे मोठे चित्रकार येऊन बघून गेले. आणि सगळ्यांच्या एक रिमार्क होता, सगळ्यांचं म्हणणं असं होतं की अरे तू ह्या ज्या चाळी वगैरे जे चित्र केलंय डिटेलमध्ये, जी चित्र केलेली आहेत छान अशी, ही थोडीशी मारिओ मिरांडा सारखी वाटतात. मला मारिओ मिरांडा सारखी तर का ती तशी वाटतात, मला काही लक्षात येईना की हे का असं म्हणतात आणि कोण मारिओ मिरांडा. तर मी सगळ्यांना असं विचारलं की कोण आहेत मारिओ मिरांडा आणि त्यांची कामाची काय पद्धत आहे. तर मग मला आपल्या वसईमधले
एक ज्येष्ठ चित्रकार होते, शंकर मोदगेकर सर होते. म्हणजे तर त्यांनी मला सांगितलं की मारिओ मिरांडा हे खूप मोठे कार्टुनिस्ट आहेत आणि त्यांची चित्रांची जी शैली आहे तशा पद्धतीची तुझी चित्रकला असं वाटतं, साधारण साम्य वाटतंय. म्हणून खूप लोकांना तुला सांगितलं की तुझी चित्र मारिओ सारखी वाटतात. मला थोडी उत्सुकता निर्माण झाली मग त्याच्यानंतर की कोण मारिओ मिरांडा आणि आपल्याला त्यांना भेटता येईल का, असं मी विचार करत असतानाच अमेरिकन एम्बसीने मारिओ मिरांडाचं एक चित्रांचं प्रदर्शन चर्चगेटला भरवलं होतं. हे मला कळल्यानंतर मी तिथे चित्र प्रदर्शन बघायला गेलो. बघितलं तर खूपच सुंदर चित्र होती. म्हणजे मी तर अक्षरशः त्यांच्या चित्रकलेच्या स्टाईलमध्ये किंवा त्यांच्या जी एक शैली होती चित्रकलेची त्याच्या मी प्रेमातच पडलो आणि म्हटलं अरे ग्रेट आहे. आणि ही चित्र जी आहेत ही नक्कीच आपण यांना चित्रकारांना भेटलं पाहिजे अशा माझ्या मनात आलं. मग मी तिथे बघितलं की चित्रकार आहेत का. नॉर्मली काय असतं की बऱ्याचदा आपण बघतो की चित्रकार प्रदर्शन आहे आणि चित्रकार तिथे बसलेले असतात, पण बघितलं तर मारिओ मिरांडा तिथे नव्हते. कोणतरी एक मॅडम तिथे बसलेल्या होत्या. मग मी त्यांना विचारलं, म्हटलं नमस्कार वगैरे असं असं हे मारिओ मिरांडांना मला भेटायचे. तर त्या म्हणाल्या नाही ते असे कोणाला भेटत नाहीत वगैरे वगैरे. तर म्हटलं पण मी जेचा विद्यार्थी आहे आणि माझ्या सोबत त्याही वेळेला स्केचबुक होतं. तर मी स्केचबुक त्यांना दाखवलं. तर ते स्केचबुक बघितल्यानंतर मला वाटतं त्यांना थोडंसं बरं वाटलं असेल. मग त्यांनी मला सांगितलं की बरं ठीक आहे, पण ते आता आउट ऑफ इंडिया आहे आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते येणार आहे. तर तू एक काम कर, त्यावेळेला हा नंबर आहे, तू त्यावेळेला त्यांना फोन कर आणि तू त्यांच्याशी बोलून त्यांची अपॉइंटमेंट घे आणि मग ये. तर हे सगळं जे मला त्यांनी सांगितलं त्या होत्या मारिओच्या पत्नी. मला काही त्यावेळेला कल्पना नव्हती. मग मी ते घेतलं आणि नंबर त्यांचा जो दिला तो घेतला आणि हॉस्टेलला गेलो. मी वाट बघत होतो आता जानेवारी, तो होता डिसेंबरचा महिना आणि जानेवारी कधी येतं. मग जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात मी ठरल्याप्रमाणे त्यांना फोन केला. पण या दरम्यान जसं मला कळलं होतं की मारिओ मिरांडा कोण आहेत आणि त्यांचा माझा परिचय पुस्तकातून त्यांच्या चित्रातून झाला होता. मी प्रचंड त्यांची चित्र बघितली होती. जिथे जिथे त्यांची चित्र मला मिळाली त्याचा संग्रह केला होता. त्यावेळेला त्या काळामध्ये फुटपाथवरती आपल्याला माहिती आहे फोर्टमध्ये पुस्तकं घेऊन बरेच लोक बसलेले असायचे विकायला. तर तिथे सुद्धा मी मारिओचं काही चित्र कुठे पुस्तक मिळतं का म्हणून मी शोध घ्यायचो. तर असं मला त्यामुळे मारिओशी प्रत्यक्ष तरी भेट झाली नव्हती, पण मारिओच्या चित्रातून मी त्यांना भेटलो होतो. मला चांगला परिचय झाला होता. मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी त्यांना फोन केला. तो होता शुक्रवार. आणि फोन केला त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की ते कॉईन टाकून पीसीओची पद्धत होती आणि मी जाऊन तिकडे त्यांचं लँडलाईन होते. मी फोन केला त्यांना, तर फोन लागला आणि उचलला तर ते मारिओच होते. मग मी त्यांना फोनवर सांगितलं की म्हटलं असं असं मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे वगैरे वगैरे, मी जेचा विद्यार्थी आहे वगैरे. आणि मारिओ स्वतः फोन उचलला त्याने आणि मला म्हणाले की हो ठीक आहे, आय एम मारिओ स्पीकिंग. नंतर मला थोडंसं असं, आणि नंतर त्यांनी कॉन्व्हर्सेशन सुरू केलं. मी आपलं मराठी चाचपडत थोडंसं हिंदी, पण ते काही इंग्रजी सोडतच नव्हते. आणि मला आधी माझा ग्रह झाला होता मारिओ मिरांडा म्हणजे जरी कॅथलिक असले तरी म्हटलं बुवा आपल्या वसईतली सगळी मंडळी छान मराठी बोलतात, म्हणून मी आपलं मराठी बोलत होतो आणि ते इंग्रजीतच बोलायचे. तर ते होते गोवन ख्रिश्चन होते
आणि त्यामुळे मग मी आपलं थोडं माझ्या लक्षात आलं की आता इंग्रजी बोलल्याशिवाय पर्याय नाही. मग मी जसं जमेल तसं इंग्रजीमध्ये त्यांच्याशी संवाद साधला आणि मग त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली आणि मला म्हणाले की ठीक आहे तू नेक्स्ट वीकमध्ये असं असं ये. आणि मला त्यांनी त्यांचा संपूर्ण ॲड्रेस सांगितला की असा असा ॲड्रेस आहे तो तू लिहून घे, त्यांचा फोन नंबर, आणि फोन करून ये. आणि येताना कुठून कसं यायचं, चर्चगेटवरनं किती नंबरची बस पकडायची, कोणत्या स्टॉपवर उतरायचं, असं अगदी इतंभूत अगदी अगदी व्यवस्थित सगळं सांगितलं. आणि येताना तुझी सगळी चित्र आणि तुझी स्केचेस आणि निसर्गचित्र सगळं घेऊन ये हे सांगायला ते विसरले नाही. आणि मला तर इतका आनंद झाला की म्हटलं बापरे, आपल्याला यांना भेटायला मिळते, एवढं मोठी व्यक्ती. मग मी त्याप्रमाणे सगळं साहित्य घेतलं माझ्यासोबत आणि एक दिवस त्यांना भेटायला गेलो. त्याबद्दल मी सविस्तर महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलेलं आहे. मारिओ सोबत पहिली भेट म्हणून एक लेख, जेव्हा मारिओचं निधन झालं तर त्यावेळेला मला ते सगळं आठवलं. आणि 27 वर्षानंतर म्हणजे तो सगळा प्रवास जो होता त्यांचा परिचय झाला, त्यानंतर मारिओंचं निधन होईपर्यंतचा 27 वर्षाचा तो काळ आहे. तर खूप वाईट वाटलं आणि मला ती पहिली भेट आठवली. आणि मग मारिओंचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये मी तो पहिल्या भेटीचा वृत्तांत सगळा लिहून काढला आणि महाराष्ट्र टाइम्सला पाठवला. आणि त्यांनी जवळजवळ अर्ध पान ती माझी आणि त्यांची जी काय चर्चा आहे ती महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आणली. अशा पद्धतीने मग नंतर आमचा मी पहिली भेट जी झाली त्या भेटीमध्ये मग आमचा खूप गाढ परिचय झाला आणि मग नंतर तो वाढत गेला. शासनाकडून अजूनही ह्या ज्या कला आहेत, आता वसई आर्ट्स फोरमचं तुम्ही एक प्रदर्शन भरवलेलं आहे, तर तुमचं काय शासन दरबारी काय मागणं आहे किंवा तुम्हाला काय वाटतं की सरकारनं काय करावं या सगळ्या, आपल्या वसई आर्ट्समध्ये पण भरपूर कलावंत आहेत फोरममध्ये. नाही, कसं आहे ना, आपल्या वसईमध्ये किंवा कोणत्याही महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, सांगली, सातारा असेल, आपल्या महाराष्ट्राची जी भूमी आहे ना, मी असं म्हणेन की कलेसाठी अत्यंत सुपीक आहे. खूप मोठे मोठे कलाकार, दिग्गज कलाकार आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले, आजही आहेत, नवीन होत आहे. पण शासन दरबारी एक प्रकारची अनास्था चित्रकलेसंबंधी असेल किंवा कोणत्याही कलेसंबंधी ज्या पद्धतीने कलेला प्रोत्साहन द्यायला पाहिजे तर ते आपल्या इथे होताना दिसत नाही. जर तुम्ही मी आता मागे युरोपला गेलो होतो, तर युरोपला गेल्यानंतर मी तिथे एक 5-6 देश फिरलो. तर तिथे प्रचंड प्रमाणामध्ये गॅलरीज आहेत, वेगवेगळे म्युझियम्स आहेत आणि त्यांनी त्यांची चित्रकारांची कला जोपासली आहे. आज आपल्या देशात देखील खूप मोठे दिग्गज चित्रकार होऊन गेले की ज्याच्यामध्ये राजा रवी वर्मा असेल, SM पंडित होते, अमृता शेरगिल आहे. तर या लोकांचे त्याच्यानंतरचा जर विचार केला तर आपण मुळगावकर आहेत, दलाल आहेत, गोडसे आहेत, हे एवढी मोठे चित्रकार होऊन गेले की त्यांची कला सुद्धा जागतिक चित्रकारांच्या तोडीची होती. पण आज जर काय तुम्हाला ती चित्र प्रत्यक्ष मूळ चित्र जर बघायची असतील तर काहीही सोय नाही. ती चित्र आज त्यांच्या पिढ्यांकडे आहे, वारसांकडे आहे. ती चित्र सगळी नीट ठेवणं, ती जोपासणं हे सुद्धा आज अत्यंत कठीण गोष्ट होऊन बसलेली आहे. तर माझी जर तुम्ही आता विचारला प्रश्न म्हणून मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या दिग्गज चित्रकारांची चित्र ताब्यात घेऊन म्हणजे योग्य मोबदला वगैरे देऊन किंवा काय जो असेल तो सामंजस्याचा करार करून सगळ्या लोकांसाठी ती खुली करावी. आणि मुंबईसारख्या ठिकाणी असेल किंवा मुंबईच्या जवळपासच्या भागामध्ये एक 5-6 मजली मोठं म्युझियम करावं किंवा गॅलरी करावी की ज्याच्यामध्ये प्रत्येक फ्लोअरला एकेका मोठ्या चित्रकाराची चित्र, मूळ चित्र कायमस्वरूपी तिथे मांडून ठेवावी.
की जेणेकरून चित्रकलेचे जे विद्यार्थी असतील, अभ्यासक असतील किंवा विदेशातून आलेले जे पर्यटक असतील त्यांना त्यांची चित्र नेहमी करता बघता येतील आणि अभ्यासता येतील असं माझं शासनाला सांगणं आहे. आणि आता असं वसई असेल किंवा अशी जी छोटी छोटी शहरं आहेत तर त्या शहरांमध्ये प्रत्येक शहरामध्ये एखादी आर्ट गॅलरी असावी, चांगलं नाटकाचं थिएटर असावं, त्या थिएटरला जोडूनच गॅलरी असली तरी चालेल. जसं आपण प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह आहे त्यांची एक आर्ट गॅलरी पण आहे. तर अशा पद्धतीचं तिथे सातत्याने प्रदर्शनं भरवणं आणि रसिकांना त्याचा आनंद देणं. बघा, चित्रकला किंवा कोणतीही कला ही जी असते ही करत असताना तो चित्रकार एक सात्विक आनंद मिळवत असतो आणि तोच आनंद पुढे नंतर कला रसिकांनी सुद्धा घ्यावा ही त्याची इच्छा असते. तर मित्रहो, हे होते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सुभाष गोंधळे, आपल्या वसईकरांचं भूषण आहेत. सर, तुम्ही जागर मराठी चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. मी पण जागर मराठीचा आभारी आहे. मी जागर मराठी चॅनलवरती वेगवेगळ्या मुलाखती तुमच्या बघत असतो. धन्यवाद. मला त्या आवडतात आणि त्यातच मलाही तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभारी. धन्यवाद.